आपल्या तळहातावरल्या फुलाप्रमाणे पिकाला जपणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्याची आता वेळ आलेली आहे। मी आहे वर्धा जिल्ह्यातील खडकी या गावामधील शेतामध्ये। या ठिकाणी तणनाशक फवारणीनंतर शेताची अवस्था काय झाली हे मी तुम्हाला दाखवतो आहे। हे बघा, हे आहे सोयाबीनचं पीक। या सोयाबीनच्या पिकाची पेरणी केल्यानंतर तणनाशक नियंत्रणासाठी या ठिकाणी तुसवा कंपनीचं क्युरान हे औषध फवारण्यात आलं होतं, परंतु त्या औषधाचा परिणाम असा झाला की हे सोयाबीन पूर्णतः जळून कोरपा झालेली आहे। पूर्ण प्लॉट जे आहे शेकडो एकर जमिनीमध्ये हा परिणाम जाणून येत असून या ठिकाणी आपण जर बघितलं तर 20 ते 25 कास्तकार या सर्व परिस्थितीने म्हणजे बाधित झालेले आहे। त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ह्या अशा प्रकारे सोयाबीनचं हे नुकसान झालं असून सोयाबीन पूर्णतः या ठिकाणी जळून अशी कोळसा झालेली आहे। त्यामुळे प्रचंड मोठे शेत जे आहेत हे आता पडीत पडलेले आहेत। या सर्व विषयावर बोलण्यासाठी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत ज्यांना याचा तसा झटका बसलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, हे काय प्रकार घडला आहे सगळा? मी शुभम नागपुरे, मी खडकी येथे राहतो। माझं जवळ 3 एकरात माझं असं नुकसान झालेलं आहे आणि माझ्या गावामध्ये 25 ते 30 कास्तकाराचंही असं नुकसान झालेलं आहे। त्याच्यात मुख्यतः रोशन नागपुरे, बबलू नागपुरे, पवन नागपुरे यांचं जवळपास 25 एकर शेत असं जळून खाक झालेलं आहे। आम्ही 26 तारखेला पेरणी केली होती। त्यात 12 ते 14 दिवसांनी जसं आपलं कृषीच्या याच्यातून सांगितलं जाते त्याप्रमाणे आम्ही तण मारण्यासाठी ते क्युरान कंपनीचं, तुसवा कंपनीचं क्युरान हे औषध फवारणी केलेलं होतं। त्याच्यात 2 ते 3 दिवसानं ते एकदम असं झिमल्यासारखं झालं। नंतर मग 4-5 दिवसानं अजून तिथे जाऊन पाहिल्यावर असं लक्षात आलं की जे जास्त म्हणजे चिमून राहिलं। तर मग त्याच्यावर आम्ही अजून पुन्हा कीटकनाशकची फवारणी केली, कारण कृषी अधिकारी आणि कृषी विभागाकडून असं सांगण्यात आलं की काही दिवस तो अटॅक राहते औषधचा, नंतर तो निघून जाते, पण तसं झालं नाही। आम्ही नंतर टॉनिक मारलं, पण ते वरून जसं पाणी येत गेलं ते तसं झिमून पूर्ण जळून खाक झालं। तुमचं म्हणणं असं आहे का ते जे तुसवा कंपनीचं क्युरान तुम्ही मारलं होतं त्याच्यामुळे हे सर्व पीक जळून गेलं? आणि नंतर मग आम्ही कृषी विभागाला त्याची कंप्लेंट केली। तिथले काही अधिकारी, आपले तालुका कृषी अधिकारी साळेसाहेब, आपले पंचायत समितीचे कृषी अधिकारी आपले उखडकर साहेब यांनी शेतात येऊन याची माहिती घेतली। इथलं त्या डब्बीचं आणि हे या जळलेल्या सोयाबीनचं सॅम्पल नेलं। ते सॅम्पल अमरावती येथे शासनाच्या लॅबमध्ये ते टेस्टिंगसाठी टाकलं। त्याचा रिपोर्ट आम्ही म्हणजे अजून त्यांच्यापर्यंत सादर व्हायचे आहे, पण आम्ही परस्पर जाऊन ते रिपोर्ट आणले। तिथे असं त्या रिपोर्टात असं नमूद आहे की जो क्युरामॉलिन इथेल हा घटक त्याच्यात मिनिमम 23 ते मॅक्झिमम 26पर्यंत पाहिजे होता, तो त्याच्यात फक्त 3.5% इतका आहे। म्हणजे सरळ मला म्हणायचं आहे की त्या कंपनीचं औषध बोगस आहे आणि त्या कंपनीने आमची दखल घ्यावी आणि कृषी विभागाने सुद्धा आमची दखल घ्यावी। आम्ही सर्वांना निवेदन दिलेलं आहे, पण जर आम्ही 3 ते 4 दिवस अजून थांबणार आहे। 4 दिवसानंतर आम्ही तिथे तीव्र आंदोलनाचा इशारा आज तुमच्या माध्यमातून कृषी अधिकारी तालुका आणि जिल्हा कृषी अधिकारी वर्धा यांना देत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर या सर्व विषयामध्ये संबंधित कंपनीला कास्तकार आता जबाबदार धरतायत। आपल्याला अजून काही कास्तकार आहे, मला जाणून घेऊया। हे सोयाबीन तुम्ही केव्हा पेरलं होतं आणि त्याच्यावर या सर्व औषधाचा परिणाम कसा काय झाला, सविस्तर सांगा। हे सोयाबीन, मी संजय कृष्णराव विवापुरे बोलत आहे आणि हे सोयाबीन आम्ही 21/6ला पेरलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही हे क्युनिकॉनचं तणनाशक मारलेलं आहे। त्याचं 21 दिवसानं फवारणी केलेली आहे। त्याचा इफेक्ट हळूहळू होत गेला आहे। तरी याच्यावर आम्ही नक्कीच आपण जर बघितलं तर या सर्व विषयाचा परिणाम त्या जास्त पिकावर झाल्याचं सांगतात कास्तकार। पोलीस पाटील संबंधित आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया। या सर्व विषयात तक्रारी कुठं करण्यात आलेल्या? तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, वर्धा कृषी अधिकारी यांना सविस्तर तक्रारी करण्यात आलेल्या आहे, परंतु तरी गावाचा प्रमुख या नात्याने सर्व शेतकऱ्यांना ची मागणी आहे की लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे, परंतु हा सर्व रिपोर्ट घेऊन मान्य ठाणेदार तळेगाव यांच्याकडे या कंपनीवरच FIR दाखल करावा आणि ज्या कास्तकारांचं नुकसान झालं आहे त्यांना सरसकट नुकसान भरपाई त्यांची देण्यात यावी, कारण का त्यांच्याकडे आता पोटभराचं साधन काहीच नाही आहे। एक तर शक्यतो काही कास्तकारांची मनस्थिती अशी आहे की आत्महत्या करायच्या प्रवृत्त होऊन राहिले। आम्ही त्यांच्या संपर्कात राहून त्यांना धीर देत आहोत, परंतु शासनाने जर दखल घेतली नाही आणि माननीय तहसीलदार साहेबांनी आम्ही त्यांची भेट घेऊन याच्या अगोदर आम्ही त्यांना तक्रार दाखल केली आहे, परंतु पुन्हा त्यांना दुय्यम प्रत स्मरणार्थ देऊन त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू आणि या विषयाचा गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी अशी माझी मागणी आहे। ठाण्यामध्ये जाऊन रिपोर्ट दाखल करू आणि गुन्हा दाखल करायची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या सर्व विषयामध्ये तुमचं किती शेत होतं आणि काय झालं तुमच्या शेतामध्ये?
माझं पूर्ण 6 एकर शेत आहे. माझं उदरनिर्वाहाचं साधनच ते 6 एकर शेत आहे. माझ्या मागं आप्त परिवार आहे. माझ्या मागं पत्नी, माझी आई, माझं मूल, एक बाळ आहे. आणि ती पूर्ण शेती जळून खाक झालेली आहे. तुसवा कंपनीचं क्युमिकॉन मारल्यामुळं पूर्ण ते शेती खाक झालेली आहे. आता उदरनिर्वाह साधन कोणतंच आमच्याकडे राहिलेलं नाही. त्याच्यामुळं प्रशासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला काहीतरी याची मदत करावी अशी आमची सर्व कास्तकाराची मागणी आहे. किंवा मग नाही तर आम्ही आता आंदोलनाचा किंवा उपोषणाचा इशारा आम्ही इथून देत आहोत सर्व कास्तकार. याच्याशिवाय आम्हाला दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या अनेक काळापासून शेतकऱ्यांच्या समस्या ह्या वाढतीवरच आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताचे जो हंगाम होता हा खरीप हंगाम, यामध्ये सोयाबीन पेरणीनंतर ती उगवणीला सुरुवात झाली होती आणि त्यावर ती जोमाने वाढावी, त्याच्यावर कीटकनाशकाचा परिणाम होऊ नये, तणाचा परिणाम होऊ नये यासाठी ती तुसोवा कंपनीचं क्युरॉन हे त्या औषध या सर्व कास्तकऱ्यांनी मारलं ते सांगतायत. आणि त्याच्यामुळं ही सोयाबीन जी आहे पूर्णतः जळून कोळसा झालेली आहे. त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर या सर्व विषयामध्ये येथील 100 ते 150 एकर जमीन ही आता पडीत राहणार आहे खरीप हंगामामध्ये, कारण त्या ठिकाणी पीक जे आहे पूर्ण जळून गेलं असल्यामुळं येथील शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे या सर्व विषयावर आता शेतकरी कारवाईची मागणी करत आहे. कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.